नमस्कार. मी आनंद सोनटके, प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळ वारा पाऊसमुळे अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी युसुफ पठाण यांनी अतिशय मेहनतीने पपयाची लागवड केली होती. यामध्ये काल आलेल्या वादळी वाऱ्यामध्ये पपयाचे झाडं अक्षरशः तुटून पडले आहेत. त्याच संदर्भात आपण शेतकरी युसुफ पठाण यांच्याशी संवाद साधलेला आहे. येस. माझं नाव युसुफ खान रसूल खान पठाण, राहणार अर्धापूर. शेत जमीन माझी 62 आर आहे. 317 गट नंबरमध्ये आहे, अर्धापूरमध्ये येते. याच्यामध्ये माझ्या नावावर असलेली 62 गुंठे जमिनीमधले मी 50 गुंठे या जमिनीत पपईची लागवड केलेली आहे. हे लागवड करून मला 1 वर्ष झालेलं आहे. याच्यात 2 ते 3 महिने झाले की आता पपई माल निघण्यास सुरुवात झालेली होती. मात्र शनिवारी म्हणजे 30 मार्च 2024 रोजी संध्याकाळून 7च्या सुमारास अवकाळी वादळामध्ये शेतीचे माझे खूप नुकसान झालेले आहे. पपईचे हे बाग माल फुल लागत असल्यामुळे वाऱ्याचं जे अ, तोल आहे ते पपईला आवरलं नाही आणि ते पपईच्या वजनानं ते झाडं तुटू लागली. तरी आपण पाहू शकता कमीत कमी 400 झाड तुटून पडलेले आहेत. एक झाडात कमीत कमी 40 ते 50 किलो माल अवेलेबल होतो याला. अंदाजित नुकसान किती किती झालं असेल? अंदाजे नुकसान कमीत कमी माझ्या आजच्या भावाप्रमाणे 2 लाखाच्या वरी नुकसान होते साहेब. काय मागणी काय आहे सरकार? मागणी काय आहे की आता इतकी मेहनत करून 1 वर्ष मेहनत करून आम्ही जे पपईचं बाग आमच्या आता हाती आले होतं, आता सुरुवात झालेली होती, याचं नुकसान झालं. तर शासनामार्फत आम्हाला हेच आहे की बा याची काहीतरी आम्हाला नुकसान भरपाई सरकारनं आम्हाला द्यावं.